अमरावतीमधील प्रसिद्ध असा एक मठ आहे। या मठामध्ये काही महिला, काही मुली आणि काही पुरुष हे सेवेकरी म्हणून काम करत असतात आणि ते त्या ठिकाणी राहत असतात। त्या मठामध्ये राहणारी एक अल्पवयीन मुलगी होती। एक दिवस ती झोपलेली असताना तिची मावशी सुद्धा तिच्याबरोबर होती। रात्री 12 वाजता मावशी तिला उठवते आणि म्हणते चल काम आहे। ती तिला एका खोलीकडे घेऊन जाते। त्या खोलीमध्ये एक बाबा बसलेला असतो। मावशी त्या मुलीला त्या बाबाजवळ सोडते आणि म्हणते 5 मिनिट थांब, मी लगेच येते। आणि ती निघून जाते। त्या खोलीत बाबा त्या मुलीला पकडतो। ती रडते, विरोध करते, पण तो तिच्यावर जबरदस्ती करतो। तिला मारहाण करतो आणि धमकी देतो, जर कोणाला सांगितलंस तर तुला जिवंत ठेवणार नाही। ती घाबरते, पण दुसऱ्या दिवशी ती मावशीला सगळं सांगते। मावशी म्हणते कोणालाही सांगू नको, शांत रहा। त्यानंतर त्या बाबाने वारंवार तिच्यावर अत्याचार केले। मुलीला मठातून बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं, ती पूर्णपणे बंदिस्त होती। अखेर एक दिवस ती मुलगी गर्भवती होत। मावशी तिला दवाखान्यात घेऊन जाते। तिथे तिनं डॉक्टरला सगळं सांगितलं। डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली, कारण ती मुलगी अल्पवयीन होती। पोलिसांनी बाबाला, त्याच्या सहकायाला आणि त्या मावशीला अटक केली। हा सगळा प्रकार अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला आहे। ही घटना 2 एप्रिल 2024 रोजी घडली। समाजात अशा प्रकारचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। महिला, मुली, तरुणी यांच्यावर होणारे अत्याचार थांबायला हवेत। आपण या घटना उघड करून समाजाला जागरूक करत आहोत। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा।